नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 17 सुरू करत आहोत. हा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग अर्थात श्रद्धेचे 3 प्रकार यावर आधारित आहे. यामधील आपण आज 1 ते 4 श्लोक पाहणार आहोत. श्लोक 1 पाहूया. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमा. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? आधीच्या अध्यायात सांगितले आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो. जो श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन करतो त्याला देवता म्हणले जाते. अर्जुनाच्या शंकेचे निरसन आता भगवंत कसे करतात ते पाहूया. जे लोक एखाद्या मनुष्याची परमेश्वर मानून पूजा करतात ते सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी आहेत, अशा लोकांना जीवनाची सिद्धी प्राप्त होते का असं विचार. जे लोक शास्त्रविधीचे अनुसरण करत नाहीत परंतु ज्यांची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवदेवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते का? हे सर्व प्रश्न अर्जुन श्रीकृष्णापुढे मांडत आहे. आता श्लोक 2 पाहूया. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिता शृणु. देहनाम म्हणजे देहधारीची, स्वभावजा म्हणजे प्राकृतिक गुणानुसार, शृणु म्हणजे माझ्याकडून ऐक. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता तू माझ्याकडून ऐक. जे शास्त्रविधींना जाणतात परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात त्यांचे नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते. या त्रिगुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव मनुष्याला प्राप्त होतो. पण मनुष्याने जर प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा संग केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलतो आणि ते बदलणे शक्य आहे. हळूहळू तो तमोगुणाकडून सात्विक गुणात अथवा रजोगुणाकडून सात्विक गुणात उन्नत होऊ शकतो. म्हणून मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या संगतीत दक्षतेने आणि चातुर्याने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो. आता श्लोक 3 पाहूया. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यश्रुद्ध स एव साह. सत्व अनुरूपा म्हणजे जीवनास अनुरूप, सर्वस्य म्हणजे सर्वांचे, हे भारता विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. आता खरं तर मनुष्य कसाही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असतेच. आपल्या श्रद्धेनुसार तो विशिष्ट लोकांशी संग करतो. तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतःचे अलग असे स्थान निर्माण. मनुष्याला जरी काही धारणा किंवा कल्पना असल्या तरी तो मूळतः निर्गुण
अर्थात त्रिगुणातीत असतो. म्हणून त्याला भगवंताशी संग प्रस्थापित करण्यासाठी भौतिक विकारातून मुक्त झाले पाहिजे. जर मनुष्य कृष्ण भावनेने स्थित झाला तर त्याची मोक्ष प्राप्ती सुनिश्चित होते. या श्लोकात श्रद्धा हा शब्द महत्वाचा आहे, कारण श्रद्धेचा मूलतः सत्व गुणापासून होतो. मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उत्पन्न होते. भौतिक बद्धावस्थेत कोणतेच कर्म पूर्णतया शुद्ध असू शकत नाही ना, ती मिश्र स्वरूपाची असते. विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंताचे वास्तविक स्वरूप जाणू शकतो. जर मनुष्याचे अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धा ही सत्वगुणीच असते. जर अंतःकरण रजोगुणी असेल तर श्रद्धा ही रजोगुणी, आणि तमोगुणी असेल तर श्रद्धा ही त्या तमोगुणाने प्रदूषित झालेली असते. अशा विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार धर्म आढळतात. आपल्याला निरनिराळ्या प्रकारची धर्मतत्वे आढळतात. याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना पण आहेत. आता श्लोक 4 पाहूया. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जना. यजन्ते म्हणजे पूजतात, जनाः म्हणजे लोक. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात, आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात. आता या श्लोकात निरनिराळ्या उपासकांचे त्याच्या बाह्य कृतीवरून वर्णन केले आहे. रजोगुणी आणि तमोगुणी साधारणतः शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात. जेव्हा मनुष्य शुद्ध सत्वामध्ये स्थित होतो तेव्हा तो वासुदेवाचे पूजन करतो, अर्थात भगवंताचे. तात्पर्य हे आहे की जे त्रिगुणांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त झाले आहे आणि ज्यांनी दिव्यत्वाची प्राप्ती केली आहे ते भगवंताची उपासना करू शकतात. निष्कर्ष काय, तर दिव्य स्वभावयुक्त मनुष्याचा संग केल्याने भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांचे शुद्धीकरण करता येते. तर मंडळी, त्रिगुणांविषयी सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.